नमस्कार. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. तर आज आपण मस्त अशी खमंग कुरकुरीत अशी पालक भाजी बनवतोय. तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं एका भांड्यामध्ये मी 2 कांदे जे आहेत ते अशा प्रकारे उभे चिरून घेतलेले आहेत. पातळ आणि लांब लांब शक्य होईल तेवढं तर कांदे चिरायचेत. पालक भाजी बनवतोय त्यासाठी 2 मुठी बारीक चिरून घेतलेला पालक घेतलेला आहे मी. यामध्ये 1 चमचा भरून ओवा हातावरती अशा प्रकारे चोळून घालायचा आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे. जेवढं आपल्याला भज्याला मीठ पाहिजे तेवढं मीठ इथं घालून घ्यायचं आहे आणि छान असं 1 मिनिटभर हे जे आपण एवढं साहित्य घातलेलं आहे ते छान असं चोळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतंय, कांदा आणि जो पालक आहे तो छान असा सॉफ्ट होतो आणि याला पाणी सुटतं. त्यासाठी हे अशा प्रकारे चोळून घेणं गरजेचं आहे. शक्य होईल तेवढं पूर्ण कांद्यावरती हा पालक जो आहे तो एकजीव अशा प्रकारे मिक्स झाला पाहिजे. तर पाहू शकता पालक आता खूप छान असं सॉफ्ट झालेला आहे. यामुळे आपली भजी जी आहे ती खूप छान होते आणि पूर्ण भज्यांमध्ये आपल्या पालकाची जी चव आहे ती उतरते. तर अशा प्रकारे नक्की असं त्याला चुरून घ्या 1 मिनिटभर. आता यामध्ये बाकीचे साहित्य घालून घ्यायचे आहे. तर इथं मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे 1 छोटी वाटी. सोबतच 1 ते 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत. लाल तिखट घातलेलं आहे 1 चमचा भरून. आपल्या आवडीनुसार हे जे साहित्य आहे ते घालून घ्यायचं आहे. सोबतच थोडंसं जिरं घातलेलं आहे. ओवा घातलेला आहे अगोदरच आपण, त्यासाठी इथे मी जिरंच घातलेलं आहे फक्त आता. आणि थोडासा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि बेसन घातलेलं आहे 1.5 वाटी. छोट्या वाटीने हे साहित्य घेतलेलं आहे. जे आपण साहित्य घातलेलं आहे यामध्ये ते सर्वप्रथम हे अशा प्रकारे या कांदा आणि जे पालक आहे आपलं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये जे पाणी असतं ते या पिठाला लागतं सुरुवातीला आणि अंदाज घेत घेत मग आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. थोडं थोडंच पाणी घालत जायचं आहे. खूप जास्त पाणी घालण्याची गरज पडत नाही. जेवढं आवश्यकता लागेल तेवढंच पाणी घालून अशा प्रकारचं हे सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, अशा प्रकारचं सेमी सॉफ्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. लगेच या पिठापासून आपल्याला भजी बनवायला सुरुवात करायची आहे. कारण हे पीठ जर आपण ठेवून दिलं तर पालक जो आहे तो काळा पडत जातो आणि त्याला आणखीन पाणी सुटत जातं. त्यामुळे आपली भजी जी आहे ती कुरकुरीत बनत नाही. त्यासाठी लगेच ही आपल्याला भजी जी आहे ती बनवायला सुरुवात करायची आहे. जर आपण कांदा भजी जी आहे ती सुरुवातीला कांद्याला मीठ लावून ठेवून देतो, पण ही पालक भजी बनवताना अशा प्रकारे करायचं नाही आहे. पीठ मळून घ्यायचं आहे आणि लगेच याचे आपल्याला अशा प्रकारे मस्त असं तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये खूप छोटे छोटेही नाही आणि खूप मोठेही नाही, अशा प्रकारचे मीडियम भजी जी आहे ती सोडून घ्यायचेत आणि छान असं 1 ते 2 मिनिट मीडियम फ्लेमवरती मस्त कुरकुरीत आणि गोल्डन होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचेत. तर पाहू शकता इथं भजी जी आहे ते छान अशी तळून झालेली आहेत. अशा प्रकारचे छान कुरकुरीत भजी तळून घ्यायचेत. रोज आपण कांदा भजी तर करतोच, पण सध्या भाज्यांचा सीझन आहे तर अशा प्रकारची पालक भजी आपण नक्की ट्राय करा. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. आपण जी भजी करतो तसंच आहे, फक्त यामध्ये पालक ॲड करायचा आहे आणि छान असं तो चुरून घ्यायचा आहे. यामुळे काय होतं, जी पालकाची चव आहे ते पूर्ण भाज्यांमध्ये आपल्या उतरते. मुलं जर भाज्या आपल्या खात नसतील तर अशा प्रकारे आपण पालक जो आहे तो यूज करू शकतो. तर मस्त गरमागरम इथं भजी माझी सर्व तळून तयार झालेली आहे. खूप छान खमंग कुरकुरीत अशा प्रकारची भजी जी आहे ते बनवून तयार होते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.